नमस्कार. आपण पाहताय कोकण नाव. मी निलेश जोशी. कोकण नावच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या चौथ्या आणि अखेरच्या टप्प्याच्या कामाचं भूमिपूजन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात नितीन गडकरी काय बोलणार आणि हा महामार्ग कधीपर्यंत पूर्ण होणार याची उत्सुकता जिल्हावासियांना होती. पाहूया काय म्हणाले नितीन गडकरी. आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण आज देशामध्ये ज्या रस्त्यावर सगळ्यात जास्त अपघातात लोक मृत्युमुखी पडतात त्यामध्ये मुंबई गोवा या रस्त्याचं नाव आहे. मला या गोष्टीचं नेहमी दुःख आहे की आपल्या देशामध्ये 5 लाख ऍक्सिडेंट होतात आणि 1.5 लाख लोक दरवर्षी अपघातात मृत्युमुखी पडतात. आणि त्याहून वाईट गोष्ट अशी आहे की मी मंत्री झाल्यानंतर अपघातांच्या संख्येत कमी होण्याची ऐवजी 4% वाढ झाली. आणि म्हणून मी असं ठरवलं की 2 किलोमीटर जे रस्ते आम्ही बांधत होतो ते आता 23 किलोमीटर पर डे झाले आहेत आणि त्याला 40 किलोमीटर पर्यंत आम्ही नेण्याचा प्रयत्न यावर्षी यशस्वी होईल असा मला विश्वास आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं कोणतं काम असेल तर या देशामध्ये अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचे प्राण कसे वाचवले पाहिजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ज्यावेळी आमच्या सरकारचे 5 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी कमीत कमी 50% लोकांचे प्राण आम्ही निश्चितपणे वाचवू असा आम्ही आपल्याला विश्वास देतो. 22% ऑटोमोबाईलच्या क्षेत्रात वाढ आहे आणि दुसरीकडे मात्र रस्त्याच्या निर्मितीत मात्र वाढ नव्हती. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण नॅशनल हायवे केवळ 5200 किलोमीटर होते, आता 22,000 किलोमीटर झालेले आहे आणि अजून 2-2.5 किलोमीटरच्या मागण्या माझ्याकडे प्रलंबित आहेत. ज्या ठिकाणी 10,000 PCUचा ट्रॅफिक आहे तिथे आपण 4 लेन करतोय आणि जिथे 20,000 PCUचा ट्रॅफिक आहे तिथे आपण 4 लेन करतोय. त्यामुळे मुंबई गोवा हा रस्ता हा महाराष्ट्राकरता अतिशय महत्वाचा रस्ता आहे. यामध्ये पनवेल पासून तर इंदापूर पर्यंत पहिलं काम जे होतं ते सुरू झालं होतं आमचं सरकार येण्याच्या आधी. पण दुर्भाग्य असं की ते काम बंद पडलं. वारंवार मला मुख्यमंत्री फोन करायचे, कोकणातले आमदार खासदार फोन करायचे. हे सगळं काम बंद पडलं होतं आणि ते पुन्हा सुरू करणं जवळपास अशक्य होतं. स्टेट बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर अरुंधती भट्टाचार्यांना मी 2दा-3दा माझ्याकडे बोलावलं, बराच मार्ग काढायचा प्रयत्न केला आणि शेवटी मार्ग निघाला नाही. तर मी सांगितलं की NHI मधून आम्ही 450 कोटी रुपये हे काम पूर्ण करायला देऊ आणि ते पैसे आता रिलीज झालेले आहे. त्यामुळे हेही काम आता जोरात सुरू आहे आणि हे निश्चित कालावधी आता संपूर्ण पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. पण या कामाबरोबर मुंबई ते गोवा याच्यामध्ये जवळपास 11 पॅकेजेस आहेत. गीते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गीते साहेब, विनायक राऊत साहेब, आम्ही सगळ्यांनी मिळून 14 पुलांची कामं सुरू केली. आज त्यांनी मला सांगितलं की त्यातली बरीचशी पुलं पूर्ण होण्याच्या स्थितीमध्ये आली आहे. त्यामध्ये दुर्भाग्यपूर्ण घटना घडली. विशेषतः जे व्हायला नव्हतं पाहिजे आधी जर काम झालं असतं त्या लोकांचे प्राण वाचले असते अशी खंत माझ्या मनामध्ये आहे. पण तो पूल वाहून गेला, त्यात लोक मृत्युमुखी पडले आणि 180 दिवसात बांधू म्हणून आम्ही ठरवलं होतं. पण तो 165 दिवसात निश्चितपणे बांधून पूर्ण झाला. ही आपल्याकरता खऱ्या अर्थाने त्या सर्व शहीदांच्या त्याच्यात मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांकरता एक श्रद्धांजली आहे. पण हे काम करण्यामध्ये जरी काम राष्ट्रीय महामार्गाचं असलं तरी एजन्सी महाराष्ट्राची स्टेट PWD होती आणि म्हणून मी विशेष करून दादा पाटील आमचे मंत्री महाराष्ट्र सरकारने त्यांच्या इंजिनियर्सला धन्यवाद देतो की त्यांनी हे काम अतिशय फास्ट गतीने पूर्ण केलं. या कामाच्या बरोबर हे जे 11 पॅकेजेस आहेत त्यापैकी जे महाराष्ट्रातले आहेत त्यातलं एक पॅकेज जुनं होतं त्याचं काम सुरूच आहे जे पनवेल पासून इंदापूर पर्यंत आहे. पण यामध्ये आज जे उर्वरित सर्व 10 पॅकेजेसची कामं आता सुरू झालेली आहेत.
यामध्ये त्यांचे वर्क ऑर्डर झाले, टेंडर झालेले आहेत. परंतु मध्ये मीच मंत्री असताना एक निर्णय घेतला की जोपर्यंत 80% जागा ऍक्वायर्ड होत नाही तोपर्यंत आम्ही अपॉइंटमेंट देत नाही. खरं म्हणजे गीते साहेबांनी, विनायक राऊत साहेबांनी, सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. राणा साहेबांना मी स्वतः फोन केला, जठारला फोन केला, इथल्या कलेक्टरांनी काम केलं आणि पुष्कळ गतीने काम सुरू आहे. आणि आता सांगितल्याप्रमाणे ज्यांना मोबदला मिळाला तो मार्केट व्हॅल्यू पेक्षा देखील जास्त देण्याबद्दलच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या की काळजी करू नका, जास्तीत जास्त पैसा शेतकऱ्याला मिळत असेल तो मिळू द्या, काही चिंता करण्याचं कारण नाही. आणि आज मला सांगताना या ठिकाणी आनंद होतोय की या तिन्ही कलेक्टरांच्या बँक अकाउंट मध्ये 3100 कोटी रुपये जमा आहे. 3100 कोटी रुपये आम्ही जमा करून ठेवले आणि आता याचे अवॉर्ड पण जवळपास 3300 कोटी रुपयाचे होतात. त्यामुळे आपण हे जसा अवॉर्ड झाला तसे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. बाजारभावाने पैसे मिळालेले आहेत. आणि आज माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला, माननीय मुख्यमंत्रीजी 25 तारखेला लँड ॲक्विजिशनची रिव्ह्यू मीटिंग घेणार आहे. परंतु मिस केलेल्या नियमामुळे मी अडचणीत आलो आहे की 80% लँड ॲक्वायर्ड झाल्याशिवाय अपॉइंटमेंट डेट देता येत नाही, काम सुरू करता येत नाही. त्यामुळे गेले 4 पॅकेजेस 1 वर्षापासून काम सुरू करू शकले नाही. पैशाची कमी नाही आहे, कशाची कमी नाही, पण लँड ॲक्विजिशन पूर्ण झालेलं आहे. आपण आणि दादांनी मिळून महाराष्ट्र सरकारने जर ठरवलं आणि 3 महिन्यात जर लँड ॲक्विजिशन 80% पूर्ण करून दिलं तर 2018 समाप्त होण्याच्या आधी पूर्ण मुंबई गोवा 4 लेन सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. एकच पॅकेज राहिलाय कशाडी घाट, कशाडी, आणि कशाडी घाटाचंही पण आता टेंडर काढायचं ठरलेलं आहे. पुढल्या 3 महिन्याच्या आत गीते साहेब, विनायक राऊत असले सगळे आमदार मिळून आपण त्याचंही भूमिपूजन करू, म्हणजे पूर्ण पॅकेजेसच्या कामाची सुरुवात होईल आणि 2018च्या पहिले टनेल सोडून बाकी सगळा रस्ता पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. केवळ हा रस्ता इथपर्यंत गोव्यापर्यंत केलेला नाहीये. जसं गोव्यापर्यंत 5-11 पॅकेजेस आहेत तसं महाराष्ट्र सीमेनंतर गोव्यापर्यंत देखील 5 पॅकेजेस आहेत आणि एक कर्नाटकच्या बॉर्डर पर्यंत आहे. आणि आज टोटल रस्त्यावर 18,000 कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहे. 18,000 कोटी. आणि त्यामुळे कोकणातल्या पर्यटनाकरता विशेष रूपाने खूप मोठं महत्व प्राप्त होणार आहे. मुंबईकडून देखील पर्यटक येणार आहेत आणि कर्नाटकच्या भागातून देखील पर्यटक येणार आहेत. मी आता मुख्यमंत्र्यांना सुचवलं की गोव्यामध्ये फार कंजेशन झालेलं आहे. गोव्यामध्ये रोज 49-89 विमानं येतात आणि मुख्यमंत्र्यांनी मला आता सांगितलं की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विमानतळाचं काम या वर्षात कुठल्याही परिस्थितीत पूर्ण होणार आहे. आणि हे जर काम पूर्ण झालं तर मला विश्वास आहे की गोव्याचंही महत्व आहे. काही मी गोव्याच्या विरोधात नाही आहे, पण गोव्यापेक्षा ग्रीन एन्व्हायरमेंट म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक स्तरावर जास्त महत्व मिळेल एवढी ताकद याच्यामध्ये आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा पर्यावरणाचा समतोल राखून या रस्त्यावर विकास कसा होईल, कारण टुरिझम या क्षेत्रामध्ये 49% जी इन्व्हेस्टमेंट आहे ती रोजगाराच्या निर्मिती करता खर्च होते. आणि हे जर पर्यटनाचं स्थान आपलं गोव्यासारखं विकसित झाला, सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण, रत्नागिरी, तर मला विश्वास आहे की आपल्या इथल्या भूमिपुत्रांना मुंबईला रोजगार करण्याकरता जावं लागणार नाही. त्यापेक्षा चांगला रोजगार त्यांना कोकणात मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद कोकणामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला आनंद आहे. विशेषतः मी पोर्टचाही मंत्री आहे. 12 मेजर पोर्ट आमच्याकडे आहे, 200 प्रायव्हेट आणि मायनर पोर्ट आहे. पण यावर्षी मागच्या 3 वर्षामध्ये मी मंत्री झाल्यानंतर एवढा चमत्कार झाला की पहिल्या वर्षी 3,000 कोटी प्रॉफिट मिळाला, दुसऱ्या वर्षी 4,000 कोटी प्रॉफिट मिळाला आणि आता मार्च मध्ये जे वर्ष संपलं त्यात 5,000 कोटी रुपये प्रॉफिट झाला आणि पुढल्या वर्षी 8,000 कोटी रुपये प्रॉफिट होणार आहे. मी हा जो प्रॉफिट आहे हा त्याच भागामध्ये विकासाकरता इन्व्हेस्ट करायचं ठरवलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना कल्पना आहे की आम्ही
JNPT टू पनवेल 8 लेन कॉन्क्रीटचा रोड बांधतोय 3000 कोटी रुपयाचा. आणि पोर्टमध्ये डॉलरमध्ये टर्नओव्हर आहे 5000 कोटी रुपये दरवर्षी आमचा डॉलरमध्ये टर्नओव्हर आहे. त्यामुळे या पैशांवर कर्ज काढण्याकरता आम्ही JNPT आणि पनवेलच्या रस्त्याकरता जे कर्ज घेतलेलं आहे त्याचं स्टेट बँक कॅपिटल आणि सिंगापूरची DBS बँक दोघांनी मिळून लोन दिलेलं आहे आणि त्याचा व्याजाचा दर फक्त 2.25% आहे. आणि मी आता सिंगापूरला गेलो तेव्हा बँकेशी बोलून आलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की 50,000 कोटी रुपये 2% व्याजाने आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. त्यामुळे पैशाची कमी नाही आहे. आणि म्हणून मी आता मुख्यमंत्र्यांना सांगितलं की गोव्याला आता एक्सपान्शनला वाव नाहीये, जागा कमी आहे. तिकडे JNPT मध्ये खूप बिझनेस झालेला आहे. आणि म्हणून आज गोवा आणि JNPTच्या मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गिर्रे, रामेश्वर, पडवणे, अजून एक महाराष्ट्र सरकारने एक प्रायव्हेटला दिला पण ते काही करू शकत एक पोर्टची जागा दिलेली आहे. पण मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की महाराष्ट्र सरकार आणि आपण मिळून आम्ही भारत सरकार मिळून आपण पोर्ट बांधू. तुम्ही माझ्याबरोबर या पैशाची चिंता करू नका, पैसा सगळा मी टाकेल. पण महाराष्ट्र सरकारच्या बरोबरीने आपण या ठिकाणी पोर्ट उभं करू. आणि आमच्या गोवा पोर्टच्या चेअरमननी याचा सगळा अभ्यास केला आणि या ठिकाणी एका मोठ्या पेट्रोल रिफायनरीने या ठिकाणी 15,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याबद्दल आपला इरादा पण जाहीर केलेला आहे. ती ग्रीन रिफायनरी आहे आणि त्यामुळे 25,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर आली तर इथल्या हजारो तरुणांना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे या प्रस्तावावर माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायचा आहे आणि ते निश्चितपणे निर्णय घेतील असा मला विश्वास आहे. माननीय सुरेश प्रभू साहेबांनी वैभववाडी टू कोल्हापूर ही रेल्वे लाईन मंजूर केलेली आहे. आणि मी त्यांना आता विनंती केली की वैभववाडी तर होणारं हे पोर्ट याची रेल्वे पण जर तुम्ही करण्याकरता अनुमती दिली आणि तुम्ही आमच्या डिपार्टमेंटला पोर्ट रेल कनेक्टिव्हिटी कॉर्पोरेशन पण आहे. आम्ही जवळपास 1 लाख कोटी रुपयाची कामं रेल्वेची करतोय, करायचं ठरवलेलं आहे. इंदोर पासून तर JNPT पर्यंत अशी अनेक कामं आहेत. आणि त्यात प्रभूसाहेबांनी जर सहकार्य केलं, त्यांनी मला कबूल केलं तर आपण रेल्वेने डायरेक्ट येणारा माल इथून कोल्हापूर आणि कर्नाटक पूर्ण महाराष्ट्रात जाऊ शकेल. साखर, मोलायसेस या सगळ्याच्या बाबतीत मोठं या ठिकाणी आपल्याला उपयोग होणार आहे. आणि त्याबरोबर नॅशनल हायवे आहे आपल्याकडे, त्यामुळे तेही काम करता येईल. आपण 40,000 कोटी रुपयाचे रस्ते कोकणामध्ये मंजूर केलेले आहेत आणि हे सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत. 200 वर्ष गॅरंटी आहे की एकही गड्डा पडणार नाही, किती पाऊस येऊ द्या, एवढे चांगले रस्ते आपण बांधणार आहोत. आणि हे रस्ते बांधत असताना आतापर्यंत 6 लाख कोटी रुपयाची आम्ही जवळपास कामं अलॉट केलेली आहे पोर्ट आणि रस्त्यामध्ये. एकही कॉन्ट्रॅक्टरला दिल्लीला येऊन मला भेटायची गरज पडली नाही. पूर्ण ट्रान्सपरन्सीने, करप्शन फ्री, पण क्वालिटीच्या बाबतीमध्ये आम्ही पक्के आहोत. आणि म्हणून मध्ये सिमेंटवाल्यांनी सिमेंटची किंमत वाढवली तेव्हा मी सिमेंट कंपनीच्या सगळ्या मालकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही रेट का वाढवले? व्याज वाढलं नाही, रॉयल्टी वाढली नाही, विजेचे दर वाढले नाही, तुम्ही सिमेंटचे दर का वाढवले? आणि माझ्या भाषेत मी त्यांना समजवलं. मला गोष्टीचा आनंद आहे की त्यांनी लगेच माझ्या बोलल्यानंतर एवढा परिणाम झाला की 50 रुपये बॅग रेट कमी केले. आज आमच्याकडे 285 लाख टन सिमेंट बुक आहे आणि त्या सिमेंटचा रेट आहे 120 रुपये, 130 रुपये, 140 रुपये पर बॅग आणि टॅक्स एक्स्ट्रा आणि ट्रान्सपोर्ट कॉस्ट एक्स्ट्रा. त्यामुळे कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कमी झाली पाहिजे आणि क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन इम्प्रूव्ह झाली पाहिजे, हाच प्रयत्न याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मला आनंद आहे की हे सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होणार आहेत. त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट आहे ज्याची मला सगळ्यांना विनंती करायची आहे की विकास आणि पर्यावरण या दोघांचा समतोल आपण साधला पाहिजे. इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे मी एकदा रत्नागिरीला आलो त्यावेळी एका कार्यक्रमात गेलो तेव्हा कशाचा विकास झाला पाहिजे याच्या चर्चेपेक्षा आम्हाला हे नको, आम्हाला ते नको, आता हे होता कामा नये असेच भाषणं मी ऐकली. त्यावेळी मी त्यांना सुचवलं होतं की अशा प्रकारचा दृष्टिकोन स्वीकारू नका. आणि म्हणून आता आम्ही ठरवलेलं आहे की डिझेल आणि पेट्रोलच्या ऐवजी आता आम्ही LNG याला आम्ही फ्युएल म्हणून मान्यता दिलेली आहे.
LNG हे डिझेलपेक्षा अर्ध्या किमतीत आहे, कारण त्याची कॅलरिक व्हॅल्यू जास्त आहे. आणि त्याचबरोबर आता शिपिंगमध्ये कॅटरमॅरन, हॉवरक्राफ्ट, शिप्स, आपल्या कोळी बांधवांच्या बोटी या सगळ्या करता LNG इंजिन मिळाले पाहिजे, हा प्रयत्न आपण करतोय. आणि LNGचे बंकर प्रत्येक ठिकाणी टाकतोय. आताच आम्ही 8 दिवसामध्ये गंगेमध्ये 40 रिव्हर पोर्ट बांधतोय आणि आमच्या सगळ्या पोर्टमध्ये LNG बंकरचा टेंडर काढतोय. त्यामुळे LNG जर आपल्याला मिळाला तर तो पर्यावरणाच्या दृष्टीने जास्त चांगला आहे, कंपॅरेटिव्हली ग्रीन फ्युएल आहे. आणि याच्यावर आपण आपल्या ट्रक पण चालवू शकणार आहोत. आणि एवढंच नाही तर मी आता 8 दिवसापूर्वी मी स्वीडनमध्ये होतो आणि स्कॅनिया आणि व्हॉल्वोच्या फॅक्टरीमध्ये गेलो आणि तिथे रेल्वेची जशी इलेक्ट्रिक लाईन असते तसंच रोडवर देखील एक शेवटच्या लेनमध्ये एक इलेक्ट्रिकची लाईन टाकून 60 टन 50 टनाचा ट्रक आणि बसेस देखील इलेक्ट्रिकवर चालतात. 80-75 रुपयाचं पेट्रोल, 60 रुपयाचं डिझेल, बरोबर 8 रुपयाची वीज. आणि ती जर रात्री चार्जिंग केलं तर 50% स्वस्त, म्हणजे 4 रुपयाची. म्हणजे एसटीचे दर 50% कमी व्हावे अशी माझी इच्छा आहे की गरीब माणसाला फायदा मिळावा. आणि म्हणून आता आम्ही इलेक्ट्रिक, इथेनॉल, बायोडिझेल, बायो CNG आणि LNG या फ्युएलला मान्यता दिलेली आहे. आणि देवेंद्रजीने आणि मी तर नागपूरला सुरुवात पण केली. आमच्याकडे 55 बसेस बायो इथेनॉलवर चालतात. बायो इथेनॉल आपण जे तणस आहे, तांदूळ, धान काढल्यानंतर त्याच्यापासून तयार होतं, ॲग्रो वेस्ट पासून तयार होतं, म्युनिसिपल वेस्ट पासून तयार होतं. स्टॅकहोम नावाच्या शहरामध्ये 400 बसेस कचऱ्यापासून बायोगॅस तयार होतात, त्याच्यापासून चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशातलं स्वदेशी फ्युएल, पोल्युशन फ्री, कॉस्ट इफेक्टिव्ह इम्पोर्ट सबस्टिट्यूट. आणि म्हणून कोकणात मला विश्वास आहे की आता इलेक्ट्रिक, बायो CNG, इथेनॉल, बायोडिझेल आणि LNG या फ्युएलवर आपण आपली ट्रान्सपोर्ट आणू. आणि मी आता लवकरच एक घोषणा करणार आहे दिल्लीला जाऊन की डबल डेकर बसेसला अलाउ केलेला आहे. पण डबल डेकर बसेस अशा भुक्कड नको, आपल्यासारख्या अजून चांगल्या, एअर कंडिशन, आणि खाली विमानासारखा एक्झिक्युटिव्ह क्लास राहील, वरती इकॉनॉमी क्लास राहील. 93 लोक एका बसमध्ये बसतील आणि ती बस इलेक्ट्रिकवर चालेल, इथेनॉलवर चालेल आणि बायोगॅसवर चालेल. आणि ज्याचा तिकीट दर पण कमी राहील. आणि आपल्या सर्वसामान्य मेट्रो शहर जी आहे, गोवा टू मुंबई, रत्नागिरी टू मुंबई, मुंबई टू औरंगाबाद किंवा मोठ्या शहरांना जोडण्याकरता अशी सर्व्हिस चालू करण्याचा आम्ही विचार करतो. त्याचं मॉडेल पण लंडनचं जशी बस सर्व्हिस आहे त्याच्या मॉडेल त्याच्या आम्ही करार केलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की या प्रकारच्या बसेस आपल्याला मुंबईत पण चालू. मुंबईमध्ये बेस्टची बस जी आहे ती 1 किलोमीटर चालली तर 110 रुपये खर्च येतो. आणि इथेनॉलची बस आम्ही नागपूरला एअर कंडिशन बस, उत्तम बस चालवतो, 78 रुपये पर किलोमीटर खर्च येतो. आणि मी जी इलेक्ट्रिकची बस, डबल डेकर बस म्हणतोय, ती 65 रुपये पर किलोमीटर आहे. त्यामुळे तिकिटाचे दरही कमी होतील आणि प्रदूषण पण कमी होईल. आणि मुंबई गोवा रस्त्यावर येणाऱ्या काळामध्ये ट्रक करता, बसेस करता देखील आपण प्रदूषणमुक्त फ्युएल वापरू, कारण इथल्या पर्यावरणाकरता धोका व्हायला नको. मला आज अजून एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की जवळपास 40,000 कोटी रुपयाची आपण बरी कामं गोव्याकरता मंजूर केलेली आहे. पण त्यामध्ये मला आठवतं की मी जेव्हा बांधकाम खात्याचा मंत्री होतो तेव्हा माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मला नेहमी विचारायचे की मुंबई गोवा रस्ता झाला नितीन, पण मुंबई गोवा कसा होईल. मी त्यांना म्हणालो आपण हा रस्ता करू. मी त्यावेळी खूप प्रयत्न केले पण पर्यावरणाची परवानगी मिळाली. पण आज हा रस्ता पूर्ण होणं ही एका अर्थाने या रस्त्याचं स्वप्न बघणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंना एक श्रद्धांजली. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, माननीय मनोहर जोशी आणि माननीय राणे साहेब हे दोघेही मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यावेळी खूप सहकार्य केलं. माधव गडकरी नावाचे आपले ज्येष्ठ पत्रकार होते, ते एकदा माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की सागरी मार्ग जो आहे त्याच्यावर 23 पूल आहेत आणि हे पूल जर झाले तर कोकणामध्ये पर्यटनाकरता एक नवीन दालन उघडं होईल. पण त्यावेळी मी काही ते काम करू शकलो नाही. त्यातले 23 पैकी 18 पूल हे मीच बांधकाम खात्याचा मंत्री असताना बांधून पूर्ण झाले. आणि त्यातलं एक गाव असं होतं की ते गाव एवढं भांडले पुलाकरता तर त्या गावात मी 2 पूल बांधले. आणि आता रेवस करंजा मधला मोठा पूल 600 कोटीचा बांधायचा आणि या रस्त्याकरता 10,000 कोटी रुपये खर्च येणार आहे.
माननीय मुख्यमंत्र्यांशी पण चर्चा झालेली आहे, त्याचा DPR बनवायला सुरुवात झालेली आहे आणि मला विश्वास आहे की या 10,000 कोटी रुपयाचा रस्ता बांधण्याचा देखील शुभारंभ आम्ही या वर्षामध्ये डिसेंबरच्या आत करण्याचा प्रयत्न करू. ते कोकणाला अजून मोठं वरदान मिळणार आहे. नांदगाव ते देवगड 48 किलोमीटर 720 कोटी रुपये, कुडाळ सिंधुदुर्ग 31 किलोमीटर 465 कोटी रुपयाचे पर्यटन स्थळ आहे, कुडाळ मालवण 30 किलोमीटर 450 कोटी रुपये, कणकवली आचरा 39 किलोमीटर 585 कोटी रुपये, पोलादपूर महाबळेश्वर 60 किलोमीटर 900 कोटी रुपये, असे 208 किलोमीटरचे 3120 कोटी रुपयाच्या कामाचे DPR आता लवकरच सुरू आहे. त्याची निविदा आम्ही काढणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 8 ब्रिजेस आणि 2 ROB मंजूर झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4 ब्रिजेस आहेत आणि सगळी कामं 2017 पर्यंत पूर्ण करणार आहोत. शिपिंग विभागातर्फे निवली जयगड पोर्ट पर्यंत रस्ता मंजूर 333 कोटी रुपये तोही मंजूर झालेला आहे. आणि याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जलमार्गाचा विकास करणं आणि यामध्ये श्रीवर्धन बीच विशेषतः या संदर्भामध्ये ज्या आपल्या नद्या आहेत कोकणातल्या त्याच्यामध्ये त्या सगळ्या खाड्या नद्या याचं जलमार्गात रूपांतरित करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. आणि मी आज मुख्यमंत्र्यांना जरूर आश्वासन देईल की महाराष्ट्राकरता जेवढ्या जेटी तुम्हाला बांधायच्या आहेत, जेवढे बंदरं बांधायचे आहेत तेवढा प्रस्ताव घेऊन या. तुम्ही म्हणाल तेवढा पैसा मंजूर करून द्यायला मी तयार. आज तर काही 28 प्रस्ताव 15 ठिकाणाचं महाराष्ट्रामध्ये 15 ठिकाणाची निवड झालेली आहे वॉटरवेज मध्ये. यामध्ये कोकणातील दाभोळ खाडी, राजापुरी खाडी, खांडा खाडी, कुंडलिका नदी, सावित्री नदी, शास्त्री नदी, जयगड खाडी, जानोली नदी या नद्यांचा समावेश आहे. त्याचा DPR काढायचे आदेश पण झालेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण येथील जेटी मंजूर करण्यात ती 5.75 कोटी रुपये आहे. आणि फिशरमॅन मच्छीमार यांच्याकरता मिरकावाडा रत्नागिरीला फिशिंग हार्बर बांधण्याकरता आम्ही 72 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. आणि योजना अशी केलेली आहे की मच्छीमारांना आम्ही ट्रॉलर देणार आहोत सागरमालामध्ये. आणि हे ट्रॉलर घेऊन केवळ मच्छीमार व्यापारी नाही, त्यांनी या ट्रॉलरमध्ये जाऊन ते केवळ 11 नॉटिकल मैल राज्य सरकार परवानगी देऊ शकतं. ते 11 नॉटिकल मैलच्या पलीकडे समुद्रात जर गेले तर मच्छीचं उत्पादन 5 पटीने वाढेल. आणि त्यामुळे प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि एक्सपोर्ट मच्छीचं सुरू होईल आणि मच्छीमारांना नवीन आणि उत्तम चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. हा पण कार्यक्रम यामध्ये घेतलेला आहे. या ठिकाणी रत्नागिरीमध्ये इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटीची जागा मिळालेली आहे 20 एकर JSWने दिलेली आहे. आणि तिथे कॅम्पसमध्ये मोठी आमची मॅरिटाईम युनिव्हर्सिटीची शाखा ओपन करण्याचा विचार आहे. मी मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो की आता स्पेशल इकॉनॉमिक झोनचा आपण भूमिपूजनला होता, त्यामध्ये 4,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करणाऱ्या 50 लोकांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे आणि 1.25 लाख मुलांना रोजगार मिळणार आहे. मी सांगितलं की हे सगळे रोजगार जे आहे हे कोकणातल्याच तरुणाला या ठिकाणी 80% घेतलं पाहिजे असं बंधन टाकलं. त्या ठिकाणी नवीन टाउनशिप निर्माण करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बंदरांचा विकास, कॅटरमॅरन, हायवरक्राफ्ट आणि आता पाण्यावर चालणारी बस देखील गोव्यातच बनते आहे. एक आम्ही मुंबईत विकत घेतली आहे, आंध्र प्रदेश सरकारने 2 घेतल्या, पंजाबच्या सरकारने 2 घेतल्या. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही करा, म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग पाण्यावरून आणि रस्त्यावरून चालणारी बस सुरू झाली तर पर्यटकांकरता हा देखील एक निश्चितपणे आनंद मिळणार आहे. आणि आता याचा मॅन्युफॅक्चरिंग गोव्यात सुरू झालेलं आहे. त्यामुळे मी प्रयत्न करतो की पाण्यावर उतरणारी विमानं आली पाहिजे. बरेच प्रयत्न सुरू आहे, पण मला विश्वास आहे की जे मी ठरवलं ते आजपर्यंत झालं आहे. निश्चितपणे पुढल्या वेळी रत्नागिरीपासून प्रत्येक ठिकाणी मुंबईवरून यायचं असेल आम्हाला डायरेक्ट सी प्लेनमध्ये बसून इथे येता येईल. आपलं पर्यटन खूप वाढत आहे. यावेळी मुंबईमध्ये 80 क्रूज आलेले आहेत आणि पुढल्या 3 वर्षामध्ये 750 क्रूज येणार आहेत. आम्ही 1000 कोटी रुपये खर्च करून क्रूज टर्मिनल बांधतोय आणि भाऊच्या धक्क्यापासून नेरळ पर्यंत आणि मांडवी पर्यंत रोरो सर्व्हिस सुरू करतोय की एका जहाजामध्ये 30-40 ट्रक, 200-300 गाड्या आणि वरती प्रवासी बसतील आणि गाड्या निघून डायरेक्ट गोव्याला तुम्हाला मुंबईत 2.5-3 तास 15 मिनिटात तुम्ही याल. 13 मिनिटामध्ये नेरळ आणि 15 मिनिटामध्ये मांडवा भाऊच्या धक्क्यापासून.
त्यामुळे आज अनेक चांगल्या चांगल्या गोष्टीची कामं हातात घेण्यात आलेली आहे आणि मला विश्वास आहे की कोकणाचा यामुळे निश्चितपणे विकास होणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार मिळून हा विकास करण्याकरता आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये या कामाकरता कुठेही पैसा कमी पडणार नाही. महाराष्ट्रात निश्चितपणे 3 लाख कोटी रुपयाची कामं आम्ही करतोय. त्यापैकी कोकणात 40,000 कोटीचं पॅकेज म्हटलं कुठे 50,000 कोटीचं झालेलं आहे आणि 50,000 कोटी रुपये पोटचं आहे. म्हणजे 1 लाख कोटी रुपयाची कामं येत्या 3 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ज्यातून कोकणातल्या निश्चितपणे 2 ते 2.5 लाख तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल आणि कोकणातलं पर्यटन जे आहे त्याचा विकास होईल आणि कोकणाचा विकास केवळ महाराष्ट्र आणि देशापुरता नाही तर जगाच्या नकाशावर पर्यटनामध्ये कोकण पहिल्या नंबरवर जाईल, सिंधुदुर्ग पहिल्या नंबरवर जाईल. हे करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी आमच्यावर टाकली ती निश्चितपणे पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा झारा पात्रादेवी रोड जो आहे हा पूर्ण होऊन 3 वर्ष झालेली आहे. अजून उद्घाटन झालं नाही. ST आज उद्घाटन झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की याही पलीकडे याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्या सगळ्या कोकणाच्या विकासामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारतर्फे कुठलाही पैसा कमी पडणार नाही. निश्चितपणे उद्योग आले पाहिजे, पर्यटन वाढलं पाहिजे आणि रोजगार निर्माण झाला पाहिजे. या तिन्ही सूत्राचा उपयोग करून कोकणाचा विकास हे निश्चितपणे एक मिशन म्हणून स्वीकारून आम्ही हे काम पूर्ण करू आणि सागरी मार्ग जो 10,000 कोटीचा आहे त्याच्या कामाला देखील या वर्षात सुरू करायचा प्रयत्न करू असा विश्वास देऊन मी पुन्हा एकदा उद्धवजींचं विशेष रूपाने आभार मानीन. कारण त्यांना आम्ही 23 तारखेला कार्यक्रम ठरवला होता पण त्यावेळी मागच्या महिन्यामध्ये तो पुलामुळे लवकर उद्घाटन करावं लागलं. 3 पॅकेज आणि पुलाचं मी गीते साहेबांना परवानगी मागितली आणि त्यांना सांगितलं की 23 तारखेचा जो कार्यक्रम आहे त्यावेळी उद्धवजींच्या हस्ते 4 पॅकेजेसचं आपण भूमिपूजन करू. ते आले याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. वहिनी आल्या त्यांचेही आभार मानतो. रामदासजी या कार्यक्रमाला विशेष अतिथी आलेत. तसे प्रभू तर कोकणातलेच आहेत आणि गीते साहेब इथलेच आहेत पण रामदासजींना बोलवलं तेही आले त्यांचेही आभार मानतो. माझे मित्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राणेसाहेब हेही आग्रहाने या कार्यक्रमाला आले आणि त्यांनी सांगितलं की विकासामध्ये राजकारण नाही, विकासामध्ये सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. हे सूत्र अतिशय महत्वाचं आहे. आपण सगळ्यांनी मिळून ते लक्षात ठेवलं तर आपल्या विकासाची प्रक्रिया अजून गतिशील होईल आणि कोकण समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे.